झालं का बऱ्यापैकी ती बरीच आहे तर त्यांचा काही विषयच नाही ना. ती सरळ छोटे पण ते वजनाला चांगली राहते म्हणून मी काय नारी सुवर्णाचा दिसा जरी होत असणार तरी पण त्याचं ते नाही नाही तिचा काय होतं पोटाचा जो घेरा आहे ह्यांचा कसा कमी राहतो पण त्यांचा पोटाचा घेरा मोठा होतो त्यामुळे ते जास्त पिल्ला देऊ शकतो. बारामतीला गेलतो ना संपूर्ण शेडेच याचे नारळ एवढी जबरदस्त बकरी दिसते. कुणाचं बारामती अच्छा बारामती केवी केला हा प्रदर्शनाला ते आमची कंपनी का साहेब हा हा त्यांनी नेले ते शेतकरी अच्छा हां तिथं दाखवायला नाही 100%. आता ह्यांना काय करायचं हे आता एकमेकांना मारत असतील त्याला एवढी सगळं पेटवले हो पण तरी पण ते नाटक करून दाखवणार ना तुम्हाला. नाटक माहिती नाटकच करतात हां जर आपण बांधलं तर सेपरेट आता ते बघा ते बांधलं तर लय रागीट होते ते एकमेकाला नाही सेपरेट बांधलं तर सेपरेट म्हणजे तसं वय सेपरेट म्हणजे ती गावाला एकाच लावून असं कप्प्यात दुरी लावून. पण दुरी रस्सीनं. लावून तिथल्या तिथं हां मग तरी चालते की हिथं एक तिथं एक आणि तिथं एक असं 3 करा की. आमची घरी आहेत ना असंच लावले नाही नाही रस्स्या लावल्यानं काय होत नाही आणि जागेवर खाऊन चांगलं राहतील ना ते. हा ना, ते हे असं त्रास देतात तरच म्हणजे मग एका आणि त्यांना अंगी हे नाही लागत. नारी सुवर्ण क्रॉस आहे ना यांना रग लय हो. लय राखरा लय म्हणजे माडग्याला गप बसले म्हणजे ते खाली जे कराड वगैरे आहे ना पाटण ते त्या कलरवाले पॅचमधले घेतात म्हणजे डपळा कलर म्हणतात तिकडे ते कामाला येईल तुम्हाला. आणि ह्यांना कोणाला पण कटिंगला नाहीतर मग हे बिना गलूरवाले येतं ते आमच्याकडे द्या आम्ही कार्यक्रमाला नेतो त्यांना कारण आमच्याकडे धार्मिक कार्यच बाकी दुसऱ्याला काही नसतं आणि त्याच्यामध्ये काय टेन्शनच नाही तुम्हाला. आणि ह्यांना जर केस कापलीत ना तर अजून फरक पडला असता. जरा लवकर अजून कापले असते ना 2 महिने झाले त्यावेळेस तर अजून फरक पडला असता. म्हणून म्हणतो ना ह्यांच्यावरनी प्रयोग करून बघा ना आता म्हणजे एक ह्यांचा रिझल्ट कळेल ना आपल्याला की काय होतो. मध्ये मशीन आणली त्यावेळेस मुरगास करता करता असं वेळ भेटेल थोडा 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 त्यात पण त्या मशनीनं फायदा लय होतोय ना तुम्हाला कुठल्या प्राण्याला धरायचं नाही किंवा कापणार नाही काय नाही काय नाही लागत वगैरे नाही लागत नाही आणि काय नाही. थोडे जरी हल्ले काय झालं तरी लागत नाही. त्यामुळे एकदम हे रिलॅक्स त्यांचा काही विषय नाही काय नाही. आणि ह्यांना काही गिरीपुष्प घातलं तरी ते खाणार की. खातात ते हो खाणार की आणि तुमच्याकडे चांगले येते आमच्यापेक्षा चांगले येते तुमच्या भागात ते. भरपूर येईल आमच्याकडे तेच की त्याला म्हणजे तुतीसारखं ते असतं फक्त त्याला सकाळचं कापायचं आणि संध्याकाळचं खायला घालायचं. 2 झाडं कटले ते एक वजबर वैरण होईल त्याची ते आहे हो नाही तुमच्याकडे चांगल्या प्रकारचं आलं हिरवगार एकदम पूर्ण काटक्यांचा भोगा होईल. हम्म. काटकी बी खाणार मच्छी पण खाते हो खाणार की त्याच्या म्हणजे तुतीसारखं आहे. टायमाला असं ना त्या टायमाला खातो ते. अच्छा कसं काय प्लास्टरचं आहे नाही व्यवस्थित प्लास्टरचं आहे पण आता ते पुन्हा त्या गोट्याच्या खाली म्हणताय ना लागले तिला. ती मागची नडगी आहे ना हो तिच्या खाली आहे. हो मग आता ते काय आहे, थोडं दिवस तिला एक्स्ट्राच राहू द्या तिकडं पूर्णच मारला ते प्लास्टिक आणि ती मग ते व्यवस्थित झाली ना ती की मग साईडला घ्या तिला तोपर्यंत काय करू नका. एवढं झालं इथं ब्रेक झाला हा ते हे cut एकदा केलेलं शेत जवळ आहे ना हे जर जुळलं असतं ते एक्सरेचा फोटो दाखव ना. आता इथं आम्ही असं बांधला होता पाईपनं पण ते काय सक्सेस नाही. हल्लं पण की सुजलं होतं खाली ते एक्सरेमध्ये हा हे ब्रेक झालं तिथं ब्रेक आणि तो आहे ना हा ब्रेक एकदम जवळ आहे ना ते हा ब्रेक इथं खाली पाहिजे होता मग लगेच सोपा झाला हा असता. म्हणजे ते सपोर्ट गावला असतं ते तुम्हाला. वर असल्यामुळे आहेत ना हम्म. ते आपल्याला घरी मॅचच व्हायना ती. पण ते हॉस्पिटल चांगलं आहे छान आहे छान हॉस्पिटलचा विषय नाही. तिथं व्हिडिओ काढायचा होता पण ते बकरा आम्ही धरला ते काही चान्सच नाही व्हिडिओ काढायला. नाही नाही हॉस्पिटल चांगलं आहे पण ते सुविधा बेस्ट सुविधा बेस्ट आहेत आणि कसं होतंय की आपल्याला म्हणजे आपण म्हणतो की माणसाचा दवाखाना चांगला नाही पण ते तिथं पण एक नंबर काय विषय नाही. पण देतात पेशंट लगेच जास्त वेळ तुम्हाला थांबून नाही ठेवत काय नाही 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 आणि लगेच. त्यांना माहिती असतं प्राणी सोबत आहे हो त्याच्यामुळे ती लवकर घेतात त्यांचा काही विषय नाही येत. तुमचं कुठे शेड आमचं तिकडं कास पठार. आता तुम्ही ह्यांना जसं बाधरले तसं ह्या दोघांना 2 दिवसात बाधरा आणि नंतर मग 1 किंवा 6 महिन्याने ह्यांचं आणि ह्यांचं कम्पॅरिझन बघा काय होतंय. मी तर सर्वांचा चेकआउट केला आमच्या तिथं एक पण ठेवला नाही आता जे पण जेवढं चेकड आहे तेवढं त्यांना फायदा आहे. नाही नाही शरीर त्यांचं मशीन हे सगळं आहे त्यांच्याकडे कुठं त्यांना तोटा आहे.
सगळं आहे त्यांच्याकडे आता. धुवायला पण बरे पडतात जास्त केसावर दूध नाही धुवायची नाही. धुवतच नाही. गरजच नाही धुवायची. काय गरज नाही ह्याला वर खराबच नाही भरलं आहे का कुठं काय भरणारच नाही तर ते वासच येणार नाही त्याचा, कधीच भरणार नाही ते. केसात हात गेला काय ते भरतच नसतं. पण ते काय होतं, केस जेवढी कापाल ना तुम्ही तेवढं ते चांगलं राहतं. वाढला. हां, वाढीला म्हणजे त्याला चांगलं राहतं. आणि ह्याचं एक म्हणजे फायदा होतो की ह्या काही लोक म्हणतात की ही केस फिरली ना की कापायची, तर पण आम्ही नाही. आम्ही पहिल्या एका मेलला कट केला ना तेव्हा आमच्या लक्षात आलं यांना सरसकट कापायची, म्हणून आम्ही ती सरसकट. त्यांचे नसतेच पाहिजे कशाला ते खांबाला घासणार ना तुमच्या कारण त्यात कचरा माझी 6 महिन्याची झाली. ती ती वाटते का तुम्हाला कशी ना. माझी? मग ती ती पलीकडची आणि आहे. आपली ती ती पलीकडे जी पाण्यामध्ये गलुलवाली उभी आहे ती. इथली होत्या. 8 दिवसाच्या गॅपने. हे एक नंबर होणार आहे आमच्याकडे. मग ह्याचा डोळा बघा ना, त्या आमच्याकडं मेंढ्या येतं ना नारीसू, सेम काहीच फरक नाही. हां, कान पण अर्धा लाल आलाय. शेड मध्ये एक नंबर होणार ते तिला किती बकरी ईदला क्रॉस करायचं अजून 5 महिने ठेवा. अजून का? हां, पहिल्यांदा 1 वर्षच ठेवायचं, तुम्हाला तोपर्यंत पर्याय नाही. आणि एक नंतर तुम्ही 26 दिवसानं क्रॉस करा की वेल्यानंतर ती चालेल, पण पहिलं वर्षच राहू द्या. म्हणजे ज्या पाहिजे त्या माद्यांचं स्ट्रक्चर ते होऊन जाईल ना. त्यावेळेस आम्हाला मेल बदली करायला लागेल. हे तेव्हा जरा- खरं की तेव्हा काय तुम्हाला माझ्याकडचा न्या, योगेशकडे आहे, स्वप्नीलकडे येतं. नर काय कमी येतं बाई, नरांचं काय टेन्शन नाही. फक्त काय होतं की ह्यांचं वाढ पूर्ण व्हायला पाहिजे. वाढ पूर्ण व्हायला पाहिजे, नाही तर काय होतं मग माद्या लहान राहते आता. हे आता 5 ते 6 माद्या होत्या या क्रॉस मधल्या नारी सुधारणं. हां, आता ती एक मादी थोडीशी झाली आता ती एक. हां, आता ह्या 2 येतात, अजून कोण येतात? ह्या ओरिजिनल मधल्या 2 आहेत आणि त्या 3 होत्या. ते 3 म्हणजे 5 झाले. तर हे 3 नर आणि ते 3 नर. ते क्रॉस येतं की ते ओरिजिनल नाही येतं? ते क्रॉस मध्ये नाही येत ते. शो मोठा तर ओरिजिनल दाखवतोय. ते नारी सुवर्णचे नाही येत. नाही नाही, त्याचं तोंडच वेगळं दिसतंय. ते नाही येत. ते दुसरा मेल होता ना माझ्याकडे, हां, त्या मेलचे. ह्यांचा फेस बघा आणि त्यांचा फेस वेगळा येतोय. पुरे आहे तसे येते. पण ते माडगाळपेक्षा ह्यांचा जो बांधा आहे ना ते एकदम मजबूत आहे. आणि हे ऐकणार नाही हे ना, ऐकणार नाही. हे ऐकणारच नाही. असा विषय आहे. हे एवढं कडक राहतंय ना. आणि जर आत्ता जर असं हे जर तुम्ही केस बिस प्रॉपर कापरली असतीत ना, गट्टूच राहिला असता ते. लय अजून वजनाने वाढले असते, जबर झाले असते. काही विषय नाही. त्या माद्यांना फक्त अजून 4-5 महिने ठेवा. म्हणजे ह्या ज्या मोठे आहेत. मोठ्या येतात त्या 2, आणि त्यांचं उत्पन्न घ्या, नंतर मग मला सांगा. तर ती माझी ऍक्टिव्ह नाही नाही, हे तिन्ही माझे टाकतो. नारी सुवर्ण ही ॲक्टिव्हच सगळी पिल्लं जी राहते. आहेत ना आत्ताची नारी सुवर्ण सगळीच बारी आहेत पिल्लं. नारी सुवर्ण ऐकतच नाही, ते ॲक्टिव्हच राहतं. फक्त काय होतं की आपण जर इकडे तिकडे फोकस झाला तर मग त्याचा फोकस कमी होतो. ते आता त्याचा पाय मोडला ना तर लेच 8 दिवसात लय खराब झाली ना, तर फुल तयार होती. तेव्हा ताकद एवढी जोश होता आणि उगाच एवढी जंप मारली नाही. आणि आमच्याकडे एक तशी आहे गोमती म्हणून, पण आमची ती काय करते, आतमध्ये नाही नाकरं करत. आम्ही आत गेलो ना की मग येणार एकदम उड्या मारून दाखवणार, जशी काय आपल्यावरनंच उडी मारते या, अशा पद्धतीनं करते. पाय जुळला नाही आणि आपण बांधलं होतं ना ते खालीवर हलते ना, सटकत होतं ते. त्याच्यामुळे ते हे व्हायला लागलं. आणि ह्याला काय खुराक? नाही आणलं त्यांना नॉर्मल असं काय ते देतो फक्त, बाकी नाही काय करायचं. पण ते लय मारत असेल. मारते नाही ते लय येडे करतो. आतमध्ये पाणी ठेवायला जमत नाही. अच्छा, फक्त पाणी ठेवायचं जायचं आतमध्ये. इथे ठेवायचो पण ते काय करते तोंडाने उडावतं. हां, ते पाडत असेल. त्यामुळे तिथे ठेवतो आता. ते कॅरेट ठेवायचो इथं असं समोर. ते काय होतं खाताना त्यातले उडावतात कचरा. आणि शे जे येतं ना ह्याला ऐकणार नाहीत आता. हे 3 जे येतं ना जबरदस्त होणार. जबरदस्त म्हणजे त्याचा विषयच नाही होणार. कारण काय होतं की एक तर क्रॉसमध्ये आलं आहे, त्याच्यामुळं लाईन चेंज झाली आणि त्याचं एकदम हे जनरेशनमध्ये येणार तो. ए बापडे इकडे ये. ते यायलाच मागा नाही. तो म्हणाला आता मी नाहीच येणार, तसा वडून येणारच नाही ते. कोण आले तरी जरा मागच्या महिन्यात त्याला बघितला असता एकदम खराब होता एकदम तो. आता जरा काय रे? झाला. नाही तो मारेल, सोडा त्याला. अजून 1 महिन्याभराने बघा तर. नाही अजून चांगला होणार की. पण ह्याने जबरदस्त होणार आहे. केसांचं ते हेअरस्टाईल कंटिन्यू ठेवायची. किती असेल आता तो अंदाज जिवंत?
तरी असेल 45 ते 50 जास्त आहे. 50च्या 50 रेंज plus आहे. 50 प्लस. तुम्ही केस कापलीत ना तर ते 70 पर्यंत असतं आता. झालं असतं का? हां मग त्या केसांमुळे तो वीक झाला होता मध्ये पाक. हो बरोबर ना. आपल्याला सगळ्यात कसं जास्त केस त्याच्याच अंगा होती लई लांब. आता ह्यांच्या आई क्रॉस केल्यात का कुठल्या ह्या नारीसवर्णाच्या ठीक आहे इकडे ते काय इकडे टाकले क्रॉस केल्यात का? जातात ते 2-3 महिन्याचे आहेत. हां मग काय 2 महिन्याचा क्रॉस. हां मग काय टेन्शन नाही. ही एक दिसते त्यातली. काय ही एक आणि त्या पलीकडची ती ते दोन्ही डोळ्याला डॉट आहे ती. हा त्याच दोन. हम्म. बाकी हे घरचे आहेत. आता फक्त काय करायचं ही जनरेशन जी आहे ना नाही ही जनरेशन होतपर्यंत आम्ही इकडे राहत नाही. ह्यांना ठेवायचं असंच. आणि चाऱ्यामध्ये तुम्ही फक्त हलगर्जीपणा करू नका. चारा जो आहे तुमचा तो एकदम क्वालिटी म्हणजे जे काय आहे ते असं दिसलंच नाही पाहिजे गावाने. बरोबर. हां हे मोठ्या चालणीने केलं तरी बऱ्यापैकी खात्यात ते. नाही नाही मोठ्या चाळणीचं असू द्या की ते ही खात्यात. ही जी मोठी कुट्टी आहे ना ही साध्या मशीनवर केलेली, हा मग तसलं नाही राहिलं पाहिजे ना. ही मकाची केलेली. ते मकाचं तर त्याच्यात लगेच होईल की. होईल. नाही ही ओली मका होती ना ओली, साधारण. अच्छा, त्यातली, ओलीचं, हां. ओलीची. मोठ्या चाळणीत पण चांगल्या पद्धतीनं होते त्याला काही विषय नाही. तसं मोठ्या चालणीने केली तशी जर काहीच राहिलं नसतं, पूर्ण झालं असतं सगळं. आता काय टेन्शन नाही तुम्हाला. आता काय हे झालेली जनरेशन. आता हे एकदा परत क्रॉस झाले आता की परत 10-15 पिल्लं होतील. 100%. विषय संपला ना तेव्हा मग हे तवर गाभण व्हायला लागले तर की ह्यांना एक 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 काढत न्यायचं. हे सगळं एकदम नाही काढणार. नाही नाही शे जसं एक हां. चालू झालं की एक काढायचं, एक चालू झालं की एक काढत न्यायचं. कारण ह्या पण पाहिजेत आपल्याला. आपल्याला एक्सपेरिमेंट करता येतील यांच्यावर. हे नारीचं आहे ना ओरिजिनल. तिकडला येत असेल. त्याला त्यांना ती सवयच असते. जवळ येणे किंवा असं गोंजरलं बिंजरलं की ती शेपूट हलवणार हे त्यांना एक. ते आत गेलं तरी येणार तुमच्या पाठीमागे. हो येणार. त्यांना म्हणजे ते कसा काय गुणधर्म. आज ते आम्ही तिकडे हॉस्पिटलला गेलो पण तिथं आली पाठीमागे हम्म, जवळ येणार. पहिले वाईच वरडली नंतर नाही, नंतर आपली मागच आली. पण हम्म. प्राण्यांना आपण सवय लावत असते. नाही शे मागणंच येतात. काय टेन्शन नसतं काय नाही. कारण आपण त्या पद्धतीनं केलं ना नियोजन काय हरकत नाही होत किंवा ह्यांचं काय होत नाही. ह्याला फक्त हे जे तुम्ही म्हणताय ना ह्याला गोड तेल खोबरं आणि कापूर लावा. हे कशामुळे गेलं की हे गव्हाणीला घासतंय ना त्याच्यामुळे गेलेलं आहे. हे गव्हाणी चारा टाकला ना की ते उडवण्याच्या नादा. त्या पण वीक व्हायला लागल्या. ती पण बघा वीक झाली. इथं पण एक बघा हे बघा ही पण वीक झाली. ही खालची ही आणि तिला मग कॅल्शियमचा एक डोस द्या. ह्या दोघींना जे नाकावनं केस जात आहेत ना त्यांना कॅल्शियमचा एक पॉईंट करा म्हणजे टेन्शनच नाही. त्याला कॅल्शियम लिक्विडमध्ये का लिक्विडमध्ये केलं तरी चालतं. आपल्या सिरीजनं पाजायचं हां. काय विषय नाही आहेत. आणि ह्यांची पहिली केस कापून टाका आणि नंतर मग ह्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन ठेवायचं की काय होतंय आणि ह्यांचं काय होतंय. लोक म्हणतात ना थंडावते तर बघू ना आपण काय होते थंडावते. नाही काय होणार. केस कापल्यानंतर बराचसा फरक पडला. 100% फरक पडला. आणि खुराकाचा प्रश्नच येत नाही ना ह्याला. काहीच नाही, संबंधच नाही खुराक. त्याच्यामुळं आम्ही काय करतो की ह्यांचा चारा बिघडवत नाही म्हणजे एक वैयक्तिक. आणि दुसरं म्हणजे ह्यांना गडबड हे मला म्हणून ह्यांना काय पण घालायचं नाही. हे आम्ही मात्र कंपल्सरी करतो म्हणजे ह्यांच्या चाऱ्याचा बदल झालाच नाही पाहिजे. 12 महिने तोच चारा राहतो. त्याच्यामुळं ती चेंज सिस्टम त्यांना माहिती आहे की खुराक पण मला ह्याच्यात आहे चारा पण हाच आहे. त्याच्यामुळे ते धाव किंवा तसलं इकडं तिकडं तसलं काही करत नाही. आणि आत्ता जर 4 वाजता बघितलं असेल ना आमच्या गावाण्या तर झाडूच मारून ठेवला असेल त्यांनी. हो त्यामुळं त्यांना वेगळं काही करायचं नसतं. हे मोठ्या चाळणीतनं केले की हा, मोठ्या. सोयाबीनचं आहे ना. हा, साहेब. आता हे राहिलं ना की ह्याला गोळा करायचं आणि ह्याला बारीक चाळणीत घाला. हे कमी राहील ना म्हणजे त्याचं तेच काम जेवढं मोठं त्यांनी खाल्लं. आता हे राहिलं त्याला बारीक चाळणीत घातलं की ते एकदम पावडरच होऊन जाईल. परत कामाला येईल ना आपल्याला. जे एक पोतं करायचं होतं ते पोतं करायचे ते पटकन होणार. ती लवकर होईल. बाकी काय करायचं कारण हे वेस्ट टाकण्यापेक्षा नाही ह्यात तर घरी ताकद होते त्याच्यामध्ये. नाही पण हे आता काय आहे आपण एक पोतं टाकणार होतो ना
आता थोडंसं राहिले मग ह्याला बारकी चाळण लावली तर होणारच आहे की. म्हणून त्या पद्धतीने करा. आणि तिला आणि हिला कॅल्शियम फक्त लावा एक. आणि ह्यांना काहीच लावू नका. ह्यांना तर काय हे नाही हे एक नंबर आहे इथं. बघा की आत्ता जर ते 4-4.5 महिन्यात जर अशा पद्धतीनं आहेत तर अजून भविष्यात ते एकदम क्वालिटी. प्रश्न नाही. 70च्या आसपास जातील 3 महिने जास्त. 70 फक्त यांची केस पहिल्यांदा कापायची. तर आता ह्याचं कापलं ना तुम्ही की तुम्हाला त्याचा ह्यांचा अंदाज येईल की ह्यांच्यात काय चुकलो आपण. बरोबर. छोट्या छोट्या गोष्टी केसांमुळे लक्षात बराच ठेवा. फरक पडतोय. हं? केसांमुळे बराच फरक पडतोय. नाही तुम्ही आता ह्या दोघांचं करून बघा ना. आता हे दोघं तुमच्या समोर येतं ना. ह्यांची केस कापायची आणि ह्यांची एवढ्या होईपर्यंत ना बघायचं ती काय दिसते ते. कारण काय होतं की आपण त्या पद्धतीनं करणं म्हणून आपल्याला म्हणजे त्यांना त्रास होतो. बाकी काय नाही.